अगं कोणीतरी तुला भेटायला आलेत. नाव विचारलं मी त्यांना पण ते काही बोलले नाहीत. बसलेत मी. नाव का नाही सांगितलं? तेच तर मला कळत नाही अगं. असं कोण आहे? जियान? आकृति, आकृति, baby, I missed you. तुम यहाँ कैसे? ऐवी याद आ गई यार तुम्हारी. कुछ नहीं है मुझे देख के. डोंट वरी. मिलने आया हूँ यार. चलो बाहर चलते हैं. बहुत कुछ बताना है यार तुमको. बाहर क्यों? नहीं, यहीं पे बात करो. ये मेरे घर जैसे ही है. यहीं पे बात करो. बाहर चल चुपचाप. जिद मत कर. चल चुपचाप. क्या मतलब? नाही माही, इट्स ओके. असं काही नाहीये. मी म्हटलं ना तुला जियान. हो माही. हाय. तुम चलो आगे, मैं आती हूँ. All right. I'm waiting. I'll see you. अगं तुम्ही इथे बसला असतात ना, बोलला असतात तर चाललं असतं. मी आत थांबले असते ना. नाही, इट्स ओके माही. इट्स ओके. मी करू शकते त्याला हँडल. मी 4 वर्ष केलंय हँडल. अरे शुअर? हो हो, डोंट वरी. ओके, टेक केअर. हो. काही लागलं तर फोन कर. हां हो. हां. ओके ओके. या. चुंबक, आता गेला ना तुझा राग? अगं माझी कळी तर बघ खुलले. काय? पडा पडा पाया पडा. अरे पण लेका हो, माझ्याही पाया पडा की कधीतरी. हे आजकालची पोरं फक्त लग्न जमलं कीच पाया पडतात, बाकी नाही कधी. आणि हिच्या त्या पाया पडण्याच्या सवयी बाई माहिती ना तुम्हाला. चंद्रमोहन भाऊजींना वाटलं होतं तुझं आणि सौमित्राचं जमलंय. आता 2 जण पाया पडतात. आम्ही काय समजायचं की तुझं आणि चुंबूचं जमलंय. आज कधी नव्हे ते काका बरोबर आहेत. बरोबर. अरे म्हणजे तुम्ही आमच्या ह्याच्या आधी हे करून टाकणार, म्हणजे सौमित्राच्या आधी पार उडवून टाकणार. नाही काही नाही. आता आम्ही फक्त एवढंच ठरवतोय की आता घरच्यांशी बोलावं का वगैरे, इतपतच आहे अजून. काहीही होऊ शकतं. खरंच सांगते, काहीही होऊ शकतं. अहो काकू, आता मी तू संन्यास घेईल वाटलं होतं का कोणाला? हो. आणि बघ ना, हा आपला चुंबक आणि ती ऋतू यांचं कधी प्रेम प्रकरण तुटेल असं आपल्याला वाटत होतं का कोणा? नाही ना. आणि आकृती आणि हा आमचा सौमित्र यांचं असं जमेल असं शक्यच नव्हतं का वाटणं, पण दोघांची ओळखच नाहीये ना. अगदी आमचं जमेल असं कोणाच्या स्वप्नात आलं होतं. म्हणूनच म्हटलं ना, काहीही होऊ शकतं. तुझ्यासारख्या मुलाला 2 सुंदर सुंदर मुली पटवू शकतात म्हणजे काय. आणि आमच्या सौमित्रचा 2दा हार्ट फेल होतो म्हणजे. हार्ट ब्रेक म्हणजे म्हणायचं. अरे तेच रे ते. म्हणून मी काय म्हणते, आता दादा जे म्हणेल त्याला हो म्हणा. ते पत्रिका बित्रिका राहू दे, एखादा साखरपुडा उरकून टाकू. बरोबर आहे तुझं म्हणणं, एकदम बरोबर आहे. हा, नाहीतर ह्या दोघांचंही लग्न व्हायचं त्या रोकड्यासारखं गडबडीत, आणि आपलं पोरग राहील मागच. हा बरोबर आहे तुमचं. साखरपुड्याचं काय हे वगैरे काय म्हणजे? अरे मग आपण घरच्यांशी बोलून घ्यायचं का? आपण एकत्रच करूया ना साखरपुडा. 1 मिनिट, ही चांगली कल्पना आहे खरंच. आणि खर्च पण निम्मा होईल ना काका? नको असं हे म्हणताय. काका ठीक आहे, एवढं काय. नको नको. का बोलवलंस मला? काय नाही, पेशंट्स नाहीयेत म्हणलं जरा एक कट्टा टाकला असता. का? आकृती नाहीये का? बाहेर गेली ती, काहीतरी काम आहे तिला. अच्छा, म्हणून. आपण असं नाही का बोलू शकत? हा, बोलू शकतो. बोल ना. हेच तुला सहजच आपलं विचारायचं होतं.
काय काय केलं दुपारी? हे बघ ऐक सौमित्र, मी काही मुद्दाम केलेलं नाहीये. पण का? अरे मला ती सहज दिसली. हे बघ आकृती एका मुलाच्या मिठीत होती, म्हणजे खरं तर आकृतीनेच मिठी मारली होती, पण हा ते महत्वाचं नाही. पण मुद्दा असं की मला तुझी काळजी वाटली, तुझा विचार आला माझ्या डोक्यात. मला असं वाटलं की तुला योग्य हातात सुपूर्त केलंय की नाही, शंका वाटली फक्त. सुपूर्त? मी काय कुठली वस्तू वगैरे आहे का सुपूर्त वगैरे म्हणायला? मी वस्तू आहे का मला गृहीत धरायला? किसने बताया एड्रेस? कोणी सांगितलं तुला हे सगळं? वो क्यों इम्पोर्टेंट है यार? मुझे नहीं मालूम किसने दिया एड्रेस. यार अपना ब्रेकअप हुए 2 महीने नहीं हुए हैं, तू घर बसाने चली है. सही है, सच तो है. I thought you wanted to clear your head. मुझे लगा तुझे दिमाग साफ करने की जरूरत है. तूने जो मुझे ही साफ कर दिया यार. और वैसे भी वापस तो चलेगी. मुझे दिमाग साफ करने की जरूरत है. Of course. तुला पाहिजे तेव्हा तू माती खाणार, मी तुला माफ करत राहायचं. तू भी जानती है पास था यार वो. पण मग का जुनं उकरून काढतोयस? म्हणजे सॉरी, मला फक्त एवढंच वाटते की तुझा निर्णय चुकीचा तर नाहीये ना. काळजी वाटते रे, आणि ती पण एक मित्र म्हणूनच वाटते. असं काय म्हणते? मी कधी तुला असं म्हणालोय का की आदिलला कशाला भेटतेस, चुंबकला कशाला भेटतेस? हा असं काय? कारण की हे माझ्या मनातच येत नाही म्हणून मी बोलत नाही. हे पण आकृती आपल्या ग्रुप मधली नाही ना, ती बाहेरून आली आहे, त्यामुळे आपल्याला तिची काहीच माहिती नाहीये. तुला काही माहित नाही काय? आकृती मला तिच्या मनातलं सगळं सांगते. म्हणजे तुला सांगावं वाटत नसेल, पण मला सगळं माहित असतं. सो प्लीज. हा म्हणजे तुम्ही साखरपुडाच ठरवलाय म्हणल्यावर बरंच काय काय शेअर केलं असेल. पण तू चुकीचं वागलीस हे तू मान्य कर. कभी तो अपनी गलती एक्सेप्ट करो. तुम जानना चाहते थे ना कि मुझे सौमित्र क्यों पसंद है? क्योंकि वो बिल्कुल तुम्हारे जैसा नहीं है. इससे भी प्रॉब्लम है अब तुम्हें? नो, कोई प्रॉब्लम नहीं. I have no problems at all. But I think you have a problem. मुझे लगता है तू भाग रही है अपने आप से. मला माहिती होतं तू असंच काहीतरी वागणार, पण तू शांतपणे ऐकून घेणार असशील ना, तर मी सगळं खरं सांगेन तुला. क्या हुआ? कुछ प्रॉब्लम है क्या? हाथ नहीं पकड़ सकता क्या अब तेरा? शांति तो हूं मैं. कुछ हल्ला मचाया मैंने? कोई बसड़ मचाई? तेरी एरिया में इसलिए शांत हूं ना. यार आकृति तू खुश है तो मैं खुश हूं. तेनू भी पता है, पर मुझे नहीं लगता तू खुश है. तू खुश असशील तर मला काहीच हरकत नाहीये, पण तुझ्या पद्धतीनं भांडतोस, तुमच्यामध्ये जी चिडचिड होते, नात्यामध्ये जो अविश्वास आहे, त्यावरून मला असं फक्त वाटतं की बघ म्हणजे, पण एकदा विचार करून बघ. तू कोणाचा? तुझा? तुला वाटतंय का मी तुझा विचार करावा? मैत्री, माझ्याकडे बघून बोल. वाटतंय का तुला? माझा नाही, म्हणजे तुमच्या रिलेशनशिपचाच विचार व्हावा असं वाटतंय मला. नक्की तुला वाटत नाही ना आपल्याबद्दल? मी खरं सांगू का सौमित्र? हो प्लीज. मला असं वाटतंय की आपल्यामध्ये खूप गोष्टी साचल्यात. तुम्ही असा अचानक निर्णय घेतलाय ना. आकृतीचा आत्ताच ब्रेकअप झालाय आणि तुझं पण. म्हणजे ही रिलेशनशिप रिॲक्शनरी तर नाहीये ना.
ह्याचा आपण विचार करायला हवा, चौघांनी मिळून. चौघ कोण? अरे नाही नाही, चौघ नाही, मला तिघच म्हणायचं होतं. मी तुला चुकून 2 वेळा मोजलं. एकदा आकृती सोबत आणि एकदा माझ्यासोबत. हाथ छोड़ दो मेरा. क्यों? डर लगता है कि मुझे वापस जाने लगेगी? हाँ? क्या हुआ? हाथ पकड़ा तो उखाड़ेगा कोई? भाई तू अपना काम कर, बीच में ना पड़ियो तू. डर रही है क्या? वापस मेरे प्यार में गिर जाएगी? मुझे डर लग रहा है कि तुम्हें मेरे टच से ही पता चल जाएगा की मला काहीच नाही वाटत आता तुझ्याबद्दल. मग तुला नकार पचणार नाही आणि मग तू व्हायलेंट होणार. क्या वायलेंट लगा रखा है यार? हैं? इतना बुरा हूं मैं? इतना बुरा हूं क्या मैं? तेरे को तो अच्छा लगता था ना गुस्सा मेरा, हैं? अच्छा तो लगता था तेरे को गुस्सा मेरा. मुझे पता नहीं था ना कि वो इतना भी बढ़ सकता है. थैंक गॉड सौमित्रा ऐसा नहीं है. बड़ा सुना है उसके बारे में, हैं? ओ है कौन लौंडा? मिलना है मुझे उससे, मिलना है मुझे उससे, मिलवा. कल मिलते हैं, कल मैं मिलवा दूंगी. गुड, चाय पी ले. Cheers. किसने बताया होगा यार उसे कि मैं यहाँ पे हूँ? मला नाही भेटायचं यार त्याला. परत सगळं तेच होणार. मी त्याला किती नीट समजावून सांगण्याचा प्रयत्न केला ना की मला सी ये ऐसे है, पण तो ऐकूनच नाही घेणार. त्याला जे करायचे तेच तो करणार. आणि मग आपण नको बोलूयात, आपण या विषयाबद्दल नको बोलूयात. जस्ट चेंज द टॉपिक. आकृती काय टेन्शन काय घेतेस? आपण डायरेक्ट जाऊन त्याला असं भेटू. काय तू मला सगळ्या गेटअप मध्ये पाहिले, मी असं टपोरी बनवून येऊ का त्यासमोर? म्हणतोय झियान काय रे तुझं? येऊ का जरा जरा सांग फक्त. नाही नको, तू आहे तसंच छान आहेस. नाही नको, इट्स अ बॅड आयडिया. तो तसा चांगला आहे अरे खरं तर, बट ही इज अ गुड पर्सन. पण तो खूप पॉझिटिव्ह है. हम जब रिलेशनशिप में थे ना, तेव्हा मी आणि माझा एक फ्रेंड, वो मुझे छोड़ने के लिए आया था. थोड़ा सा लेट हो गया रात को, तो आई स्टिल रिमेम्बर उसने क्या लिमिट क्रॉस कर दी थी. आकृती चायला एवढी शूरवीर तू त्या झियानच्या नावाने एवढी अशी भित्री भागूबाई का झालीस? काय काय झालं? मला खरंच भीती वाटते सौमित्र. त्याची नाही, स्वतःचीच. मी शिकलेली आहे, सेन्सिबल आहे. लोक जे म्हणतात ना हुशार बिशार, ते सगळे. पण कोणीतरी आपल्याला इतकं वल्नरेबल कसं काय बनवू शकतं रे? आय बिलीव्ह इन स्त्री स्वातंत्र्य. कोणीतरी आपल्याला मारतंय तरी आपण काहीही करू शकत नाही. कसले इंडिपेंडंट होत आपण, इंडिपेंडंट. आणि हे परत परत व्हायचं. तू विचारलं होतंस ना मला का सोडलंस त्याला? याच्यामुळे सोडलं. मी घेतलं मग डिसिजन. मैं ठीक हूं. पर उसे बताया किसने होगा यार? काय माहित. ही रिलेशनशिप रिॲक्शनरी तर नाहीये ना.
ह्याचा आपण विचार करायला हवा, चौघांनी मिळून. मैत्रिणीच सांगितलं असणार. मैं रिलेशनशिप में बिटरनेस मुझे बिल्कुल पसंद नहीं है वैसे, पर मला खूप राग आलाय तिचा. ऐसे कैसे कर सकती है यार वो, इतना जलील कैसे कर सकती है किसी को. माझं भांडण होणार आहे तिच्या बरोबर. अगं तुला कळतंय का आकृती, हे बघ तू शांत हो. ती जळतीये आपल्यावर, म्हणून ती हे करते. तुला कळतंय का ती जळतीये. हा हे बघ, आता यावर एकच ऑप्शन आहे की आपल्याला माहिती आहे आपल्यात काही प्रॉब्लेम येणार नाही, तर आपण अजून जळवू तिला, होऊ दे त्रास, तर काय करणार. नहीं यार, पर वो आया ना वहां पे. अब कौन आया है. जियान. त्याचं काय एवढं, आपण त्याला पण जाळून टाकू. हा माई मला पटकन काहीतरी खायला दे, मला खूप भूक लागली. अगं पण तुझं ते महाताजींचं डायटिंग चालू आहे ना. चालतं एक दिवस माई. हो का. म्हणजे खरं तर असं माताजींनीच सांगितलं. हो हा मग काय तुझा लाडका शिरा. हा शिरा. आकृती तू खाणार शिरा. नाही नको, मी बाहेर चालले माई, तेच सांगायला आले होते. हो म्हणून एवढी नटलीस वाटतं. आणि तुझा तो मित्र आला होता तो गेला का. नाही ना, इतक्यात कसा जाईल तो. त्यालाच भेटायला चाललोय माई आम्ही, मी आणि सौमित्र. जिनं कोणी बोलवलंय ना त्याला, त्या व्यक्तीचा खूप राग आलाय मला माई. पण ती व्यक्ती सांगतच नाहीये. नीट जा, काळजी घे. हो हो. हॅलो माई. हाय आकृती. काय सौमित्र हल्ली दिसत नाहीस तू अजिबात. हा तेच, आम्ही जेवायला चाललोय ना माई, तर जाऊन येतो. मी परत येईन ना आणि गप्पा मारायला आपण भेटूच. चलो. चला. काय सुंदर दिसतेस ग. हो थँक्यू. चला. येस बाय. येतो मी. बोक्या हल्ली बदललाय नाही. म्हणजे पूर्वी अशी कॉम्प्लिमेंट्स नाही द्यायचा तो तुला. मी निघते जरा बाहेर. अगं पण शिरा करायचा ना, शिरा खातेस ना. नाही नको, ते एक मैत्रीण आहे माझी, जेवायलाच जाणार आहे, तिच्याकडे म्हणली होती, मी विसरले, सॉरी. मी निघते, बाय. अगं ए